नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या टेक गव्हर्नमेंट जॉब्स या चॅनलवर. जर तुम्ही डॉक्टर असाल किंवा मेडिकल फील्डमध्ये सरकारी नोकरी शोधत असाल, तर आजची ही माहिती तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. कारण महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात मेडिकल ऑफिसर पदांची मेगा भरती 2025 सुरू झालेली आहे. तर चला आपण या खास व्हिडिओबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात. महाराष्ट्र आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2025 याच्या अंतर्गत महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात महाराष्ट्र पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट वैद्यकीय अधिकारी गट अ, मेडिकल ऑफिसर ग्रुप ए पदासाठी 1440 जागांसाठी भव्य भरती प्रक्रिया लवकरात लवकर जाहीर केलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात सामील होऊन वैद्यकीय क्षेत्रात आपले करिअर घडून आणणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. ही भरती प्रक्रिया राज्यातील विविध आरोग्य सेवांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता म्हणून भरून काढण्यासाठी निर्माण केलेली आहे. आता जाणून घेऊयात आरोग्य विभाग MO भरती 2025 बद्दल डिटेल्स. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने 2025 वर्षासाठी वैद्यकीय अधिकारी गट अ पदासाठी 1440 रिक्त जागांची मेगा भरती जाहीर केलेली आहे. वैद्यकीय अधिकारी गट अ हे पद आरोग्य सेवेतील अत्यंत महत्वाचे आणि जबाबदारीचे पद असून या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना राज्यातील शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि विविध आरोग्य प्रकल्पामध्ये सेवा बजावण्यासाठी संधी मिळणार आहे. आणि MBBS धारक तसेच वैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर पदवी, MD किंवा MS किंवा डिप्लोमा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक खूप छान आणि उत्तम संधी आहे. आता जाणून घेऊयात महाराष्ट्र आरोग्य विभाग MO भरती 2025 सविस्तर माहिती काय असणार आहे. याच्यासाठी 1/2025 असणार आहे आणि एकूण जागा टोटल 1440 असणार आहे. आता जाणून घेऊयात महाराष्ट्र आरोग्य विभाग MO भरती 2025 पदाचे नाव आणि तपशील काय असणार आहे. 1. वैद्यकीय अधिकारी गट अ, मेडिकल ऑफिसर ग्रुप ए 1440 पदे, एकूण पदं असणार आहे 1440. आता जाणून घेऊयात महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2025 शैक्षणिक पात्रता ही काय असणार आहे. वैद्यकीय अधिकारी गट अ पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्यांना उमेदवारांकडे कोणकोणती असणार आहे शैक्षणिक पात्रता हे आपण पाहूयात. 1. MBBS पदवी, बॅचलर्स ऑफ मेडिसिन किंवा बॅचलर्स ऑफ सर्जरीमध्ये. 2. पदव्युत्तर पदवी, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री, उदाहरण फॉर एक्झाम्पल MD, डॉक्टर ऑफ मेडिसिन, MS, मास्टर ऑफ सर्जरी किंवा समकक्ष. 3. मान्यताप्राप्त विद्यापीठातून वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा किंवा समतुल्य असणं अनिवार्य आहे. 4. उमेदवारांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल MMC किंवा भारतातील मेडिकल कौन्सिल MCI मध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. 5. महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार इतर आवश्यक परवाने किंवा अनुभव लागू असल्यास असणे आवश्यक आहे. आता जाणून घेऊयात वयाची अट काय असणार आहे या भरतीसाठी. 1. खुला वर्ग असणार आहे साधारणपणे 38 वर्षापर्यंत. मागास वर्गासाठी नियमानुसार 5 वर्षाची सूट. आणि 3. शासकीय सेवेतील उमेदवारांनी वयाच्या अटीमध्ये शिथिलता दिली जाऊ शकते. आता जाणून घेऊयात नोकरीचे ठिकाण हे काय असणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही नोकरी असणार आहे. आता जाणून घेऊयात या भरतीसाठी अर्ज शुल्क काय असणार आहे. 1. खुला वर्ग जनरल कॅटेगरीसाठी 700 रुपये ते 1000 रुपयापर्यंत अपेक्षित आहे. आणि 2. मागास प्रवर्ग रिझर्व्ह कॅटेगरी याच्यासाठी असणार आहे 500 ते 700 पर्यंत अपेक्षित. अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने फॉर एक्झाम्पल डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग भरावे लागणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ही फक्त ऑनलाईन असणार आहे. महत्वाच्या तारखा काय असणार आहे या भरतीसाठी. ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख अजून शो नाही होते, ते तुम्हाला लवकरात लवकर कळवली जाईल आमच्या व्हिडिओमध्येच. तर त्यासाठी आमच्या या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ते पण अंदाजित आहे नोव्हेंबर 2025 या शेवटच्या आठवड्यापर्यंत. ते पण तुम्हाला नक्कीच कळवण्यात येणार आहे आणि परीक्षा नंतर कळवण्यात येणार आहे काय असणार आहे एक्झाम्स. आता जाणून घेऊयात महाराष्ट्र आरोग्य विभाग MO भरती 2025 निवड प्रक्रिया ही काय असणार आहे. अर्ज छाननी ऍप्लिकेशन प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करून उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि इतर निकष तपासावे लागतील. अपात्र अर्ज बाद केले जाणार आहे. 2. लेखी परीक्षा रिटन एक्झामिनेशन सुद्धा होणार आहे. त्याच्यामध्ये वैद्यकीय ज्ञान, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता आणि मराठी भाषा यांसारख्या विषयावर अधिकृत प्रश्न विचारले जाऊ शकतात. 3. मुलाखत इंटरव्ह्यू, लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवावे जाईल. त्यांचं संवाद कौशल्य हे कसं असणार आहे, समस्या सोडवण्यासाठी क्षमता काय असणार आहे, ते सर्व आपण पाहणार आहोत. 4. कागदपत्र पडताळणे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, जे जे तुमचे डॉक्युमेंट्स लागणार आहे त्याचं व्हेरिफिकेशन सुद्धा नक्कीच केले जाणार आहे. 5. वैद्यकीय चाचणी, मेडिकल एक्झामिनेशन, वैद्यकीय चाचणी सुद्धा तुमची होणार आहे.
6 अंतिम गुणवत्ता यादी, फायनल मेरिट लिस्ट ही काय असणार आहे, हे सर्व तुम्हाला या 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 व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे. आता जाणून घेऊयात ऑनलाईन अर्ज कसा करायचा या भरतीसाठी. एक अधिकृत वेबसाईटला भेट द्या. सर्वप्रथम महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत भरती पोर्टलला किंवा किंवा नोकरी केंद्र संकेतस्थळाला नक्कीच भेट द्यावे. 2. भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचा. ही जी त्याच्या वेबसाईटवरती तुम्हाला एक PDF दिल्या जाईल, त्याला नक्कीच नीट वाचा. यात पात्रता निकष, वयाची अट, अर्ज शुल्क, महत्त्वाच्या तारखा हे सर्वांचे तपशील असणार आहे. 3. नोंदणी करा, रजिस्ट्रेशन करा. जर तुम्ही नवीन उमेदवार असाल तर तुम्हाला सर्वात प्रथम नवीन पोर्टलवरती नोंदणी करायची आहे. यासाठी वैध ईमेल ID सुद्धा लागणार आहे आणि चालू असलेला मोबाईल नंबर सुद्धा लागणार आहे. 4. लॉग इन करा आणि अर्ज भरा. प्राप्त झालेले युजर ID आणि पासवर्ड वापरून पोर्टलवर लॉग इन करा. त्यानंतर अप्लाय ऑनलाईन या लिंकवर क्लिक करून तुम्हाला अर्ज ऑनलाईन करायचा आहे. ऑनलाईन अप्लाय करायचा आहे. 5. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. जे तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहे ते सर्व तुम्हाला चांगल्या रीतीने अपलोड करावे लागणार आहेत. अर्ज शुल्क भरा. तुम्ही जर मागासवर्गीय असाल किंवा जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचं जे ऑनलाईन शुल्क असणार आहे ते तुम्हाला भरायचं आहे आणि ते पण तुम्हाला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड याच पद्धतीने भरायचं आहे. 7. अर्जाचे पुनरावलोकन आणि सबमिशन, रिव्ह्यू अँड सबमिट. सर्व माहिती भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर एकदा भरलेली अर्ज काळजीपूर्वक वाचा. कोणती चूक किंवा अपूर्ण माहिती आढळल्यास ते दुरुस्त करा. खात्री झाल्यावर सबमिट या बटनावर क्लिक करा. 8. प्रिंटआउट घ्या. अर्ज यशस्वीरित्या सादर झाल्यावर तुम्हाला तुमच्या अर्जाची एक प्रत, ॲप्लिकेशन फॉर्म उपलब्ध होईल. भविष्यातील संदर्भासाठी तो पुरावा म्हणून त्याला तुम्ही नक्की स्वतःकडे प्रिंट काढून घ्या. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती. महाराष्ट्र आरोग्य विभाग वैद्यकीय भरती याच्याबद्दल सविस्तर माहिती होती. आणि हो, याची जी माहिती आहे, मी सर्व माहिती नोकरी केंद्र यांच्या वेबसाईटवरून घेतलेली आहे. जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर मी यांची वेबसाईटची लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. तुम्ही तिथून अजून संपूर्ण माहिती घेऊ शकता. मित्रांनो, जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तुमच्या सर्व मित्रांसोबत या व्हिडिओला शेअर करा. आणि होय, माझे चॅनल टेक गव्हर्नमेंट जॉब्स या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.